नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचं आहे उकड वांग। उकड वांग कसं बनवायचं ते पाहू। आपल्याला छान कुकरमध्ये उकडून घ्यायची आहे, पाण्याचा थेंबही घालायचा नाही। असं कुकरमध्ये आपल्याला वांगी उकडून घ्यायची आहेत। आता त्याच्यासाठी आपल्याला वांगी घेतलेली आहेत, मी अशी 10-12 वांगी आहेत आणि छान ताजी आहेत। इतकी मस्त रेसिपी होते का अगदी आपल्या तोंडाला चव देणारी आणि चाटून पुसून खाणारी अशी रेसिपी होणार आहे। आता वांगी आपल्याला कापून घ्यायची आहे। काटेरी वांगी आहेत म्हणून त्याचे थोडेसे काटेही काढून घ्यायचे मागचे आणि देठही थोडंसं कापून घ्यायचं आहे। छान असे कापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चिरासुद्धा द्यायचे आहेत। फोडी म्हणजे अशा पूर्ण कापायचं नाही, फक्त चिरा देऊन घ्यायचे आहेत, कारण आपल्याला भरून वांग करायचं आहे उकडलेलं। आता एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे घातलेले अर्धी वाटी। अगदी भन्नाट रेसिपी होते ही। शेंगदाणे घातल्यानंतर छान परतून घ्यायचे आहेत, भाजून घ्यायचे आहेत खमंग होईस्तोपर्यंत आपल्याला। आणि भाजून घेतल्यानंतर ते आपल्याला काढून घ्यायचे आणि पुढचं पदार्थ घालायचा आहे ते आहे खोबरं। अर्धी वाटी असं खोबरं आहे। हे सुकं खोबरं घेऊ शकता, ओलं खोबरं घेऊ शकता, कोणतंही खोबरं घेऊ शकता तुम्ही। आणि धणे घातलेले आहे 2 चमचेभर। आता आपल्याला घालायचं आहे त्याच्यामध्ये बडीशेप थोडी घालायची आहे 1 चमचाभर, अर्धा चमचाभर जिरं घालायचं आहे आणि 2 चमचे असे सफेद तीळ घालायचं आहे आणि छान खमंग परतून घ्यायचं आहे। इतका स्वाद येतो बडीशेपचा त्याच्यामध्ये, अगदी खमंग असा मसाला होतो आपला। आता छान परतून भाजून झालेलं आहे खोबरं आपलं आणि धणे, जिरं आणि बडीशेप। आता आपण शेंगदाणे वाटून घेतलेले आहे, पण बारीक वाटलेले नाही, थोडेसे मोठेच ठेवलेलं आहे। आणि हा आपला खोबरं, बडीशेप आणि धणे, जिरं हे वाटून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला कोथिंबीर भरपूर अशी आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि आलं घालायचं आहे। हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। बारीक मिक्सरच्या भांड्यात वाटलं जातं, काही वेळ लागत नाही। आता आपण वाटून घेतलेलं आहे पहा। आता शेंगदाण्याच्या कुट्ट्यामध्ये आपण वाटण केलेले ते घालून घ्यायचं आहे। त्यापूर्वी आपण मसाले घालून घेऊ। हा आहे काळा मसाला, हे आहे घरगुती लाल मसाला आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार आपल्याला मीठही घालायचं आहे। अंदाजाने घाला तुमच्या मीठ, तुमच्या मसाले कसे असतील तसे। आणि आपण थोडंसं छोटी पळी आहे ते तेल घालायचं आहे। तेलाने काय होतं, छान टेक्स्चर तर येतंच, पण मसाले छान घोळले जातात आणि त्याचा स्वाद छान येतो। आता आपण हिरवा मसाला केलेला आहे कोथिंबीर सगळं घालून, तो सगळा मिक्स करायचा आहे। हातानेच मिक्स करायचा आहे, हाताने छान मिक्स होतो आणि हाताची चवही त्याच्यात उतरते। असं सगळं करून घेतल्यानंतर छान आपली वांगी भरून घ्यायची आहेत। व्यवस्थित सगळा पहिला मसाला एकत्र करायचा आहे आणि आपण आता चिरून ठेवलेली वांगी आहे ती घ्यायची आहेत आपल्याला। अगदी तोंडाला चव येणारी रेसिपी होणार आहे, कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता ती। आता वांगी मी मिठाच्या पाण्यात भिजत घातली होती, पहा सगळं काळं पाणी निघालेलं आहे। वांगी कापून तुम्ही अशीच ठेवायची नाही, मिठाच्या पाण्यात ठेवा किंवा असंही थंड पाण्यात ठेवू शकता। आणि नंतर छान आपल्याला ते पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यात मसाले भरायचे आहे। आपण मसाला तयार केला होता तो छान असा दाबून दाबून भरायचा आहे। दाबून भरल्यानंतर आपलं वांग अगदी मस्त टेस्ट येते त्याला आणि मिठाच्या पाण्यात ठेवले होते त्यामुळे त्याला चांगलीच चव येणार आहे। पहा मैत्रीण, तुम्हाला असं उकड वांग आवडलं तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि बाजूला बेल बटन आहे
ते सुद्धा दाबा. अगदी छान चवदार रेसिपी होते आणि काही वेळ न लागता रेसिपी होते. वांगं शिजायलासुद्धा वेळ लागत नाही, कारण आपण उकडून घेणार आहे म्हणून. आता झालेलं आहे भरून. आपण कुकर ठेवलेला आहे, त्याच्यात चाळण ठेवलेली आहे पहा, आणि त्याच्यात आपल्याला वांगी ठेवून घ्यायची आहे. आपल्याला उकड वांगी याच्यासाठी करायची आहेत का आपला मसाला अजिबात इकडं तिकडे ढळत नाही. कारण आपण कढईत वांगं करतो तर मसाला इकडे तिकडे जातो, पण असं उकडून वांगं केलं तर अजिबात वांगं भरलेलं त्यातला मसाला इकडे तिकडे जात नाही आणि छान खमंग वांगं आपलं तयार होतं. आता ठेवून घेतलेलं आहे मी कुकरमध्ये चाळणीवरती, आणि आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. असं 10 मिनटात आपलं वांगं वाफवून होतं. अजिबात वेळ लागत नाही. कुकरची शिट्टी लावायची नाही, नाहीतर आपल्या वांग्याचा गाळ होतो. आता झालेलं आहे पहा आपलं वांगं शिजून. थोडी सुरीचा मी टोचा मारते, ते सहज आतमध्ये जाते. याचा अर्थ आपलं वांगं रेडी झालेलं आहे. आता आपण एक पॅन ठेवायचा आहे. मसाले भाजलेले तोच पॅन ठेवलेला आहे. जास्त भांडी वापरायची नाही आपल्याला धुवायला. आता त्याच्यात मी चांगलं तेल घालून घेतलेलं आहे आणि जिरी मोहरीचा तडका दिलेला आहे, आणि कांदे 2 मोठे होते ते कापून घातलेलं आहे. त्याची छान ग्रेव्ही होते आपल्याला. आणि मी कढीपत्ता घेतले 10-12 पानं, ते हाताने छान तोडून घालते, म्हणजे त्याचा स्वाद अप्रतिम येतो त्याच्यामध्ये. आता छान परतून घ्यायचं आहे. हिंगही घातलेला आहे. हिंग वांगं आहे त्याच्यामध्ये वातूळ असतं वांगं, पण हिंग घातल्यानंतर आपल्या पोटाला काहीही प्रॉब्लेम होत नाही वांगं खाल्ल्याने. आता थोडंसं मी मीठ घालून घेते. मीठ याच्यासाठी घातलेलं आहे कांद्यापुरतं, जास्त घालायचं नाही. आपण वाटण्यामध्ये मीठ घातलेलं आहे. छान परतून घेतलेला आहे कांदा. आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं घालायचं आहे काश्मीरी लाल तिखट आणि थोडीशी हळद घालायची आहे. आपण त्या मसाल्यामध्ये काश्मीरी लाल तिखट घातलं नव्हतं. याच्यात थोडंसं घालून घ्यायचं आहे, पाव चमचा, म्हणजे आपल्या कांद्याला छान कलर येतो. आणि आपलं वाटण उरलेलं आहे ते सुद्धा त्याच्यात घालून घ्यायचं आहे, आणि कांद्यामध्ये छान घोळवून मस्त मिक्स करायचं आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही छान तयार होते त्याची. मसालाही छान घोळल्यानंतर चव अप्रतिम येते त्याची. आता झालेलं आहे परतून पहा मसाला कांद्यामध्ये, आणि त्याच्यावरती आपण थोडंसं आता हे पहा मी वांगी काढून घेते पहिली कुकरमधून. झालेली आपली वांगी वाफून अप्रतिम दिसत आहेत ती. आता मी झाकण ठेवलं होतं वांग्यावरती, मसाल्यावरती सॉरी. त्याची छान असं तेल सुटलेलं आहे आणि ग्रेव्ही छान तयार झालेली आहे. त्याच्यात आपण वांगं घालून घ्यायचं आहे सगळी अशी. आपण ग्रेव्हीवरती झाकण ठेवलं म्हणून छान त्याला तेल सुटलेलं आहे. आता वांगी आपली सगळी त्याच्यामध्ये घोळून घ्यायची आहेत. अप्रतिम चवीची उकड वांगं आपलं तयार होणार आहे. नक्की करून पहा, आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी. तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा हा व्हिडिओ छान शेअर करा, त्यांनासुद्धा हे उकड वांगं तेवढंच आवडेल. झटपट होणारं आणि काहीही वेळ न लागणारं आपलं उकड वांगं तयार झालेलं आहे. नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा तुम्हाला हे उकड वांगं कसं वाटलं. मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला याच्याबद्दल धन्यवाद. आणि उकड वांगं नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा. हे उकड वांगं भारीच झालेलं आहे. कशाही बरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर तर एकदम अप्रतिम लागतं. झालेला आहे पहा, कलर इतका सुंदर आलेला आहे, बघताच क्षणी आपल्याला करूशी वाटणारं उकड वांगं. आता मी वाढून घेतले आणि भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, तोंडी लावायला सुद्धा तेवढंच अप्रतिम
वांगं झालेलं आहे. पाहुणे आलेल्यानंतर सुद्धा तुम्ही हे वांगं करू शकता आणि आपल्या ताटाची शोभा वाढवू शकता. नक्कीच करून पहा आणि कमेंटमध्ये कळवा मला जरूर तुम्हाला हे कसं वाटलं. बाय मैत्रिणींनो, आता भेटूया आपण अशाच नवीन काही रेसिपी घेऊन. आणि मला सांगा तुम्हाला हे कसं वाटलं उकड वांगं. भारी, अप्रतिम, चमचमीत. बाय बाय, भेटूया आता.